तर बातमी ठाण्यामधून। ठाण्यात पुन्हा 2 गटामध्ये राडा झालेला आहे। राबोडीमधील गोकुळ नगर या परिसरामध्ये 2 गटात राडा झालाय। कोयत्याने एकमेकांवरती जीव घेणा हल्ला करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वीच वागळे इस्टेट परिसरात अशीच मारहाण झालेली होती आणि आता ठाण्यामध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे। 2 गटात हा राडा झालाय। राबोडीमधील गोकुळ नगर परिसरात 2 गटात राडा झालाय आणि महत्त्वाचं म्हणजे कोयत्याने एकमेकांवरती जीव घेणा हल्ला करण्यात आलाय। रिजवान शेख या संदर्भातली माहिती देतात। रिजवान, नेमकं काय घडलं? आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ठाण्यातील वागळे परिसरामध्ये 2 गटामध्ये पार्किंगच्या नादातून दोघे गटामध्ये हाणामारी झाली। त्यामध्ये तलवार देखील काढण्यात आली। एका व्यक्तीवरती हल्ला करण्यात, परंतु काल मध्यरात्री ज्या पद्धतीने ठाण्यातील राबोडी जो परिसर आहे त्या ठिकाणी असणारा जो गोकुळनगर परिसर आहे त्या ठिकाणी देखील 2 गटामध्ये राडा झालेला। त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होते की ठाण्यामध्ये पुन्हा एकमेकांवर ज्या पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का ना अशाही देखील प्रश्न लोक देखील दबक्या आवाजामध्ये। त्यामुळे व्हिडिओ आपण जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण चित्र आपल्याला दिसून येते कशा पद्धतीने दोघंही गटाचे जे लोक आहेत ते एकमेकांना धावून जातात आणि तलवारी देखील काढतात। त्यामुळे पोलिसांच्या वतीने आतापर्यंत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का ही देखील आतापर्यंत माहिती समोर आहे। त्यामुळे जे काही लोक आहेत त्यांना देखील अटक करण्यात आली ती माहिती आतापर्यंत समोर आहे। त्यामुळे अशा पद्धतीने ठाण्यामध्ये होणारी वारंवार जे 2 गटामध्ये राड आहेत ते कधीपर्यंत थांबणार आहे ते देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होताना पाहायला भेटत आहे। निश्चित पुन्हा अशा घडामोडी घडत असतील तर प्रशासन आणि पोलीस यावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। रिजवान, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।